आई तुम्ही ना अचानक? जावई, माझ्या मुलांनी मला घराबाहेर काढलं. मला काही दिवस थांबू द्याल का? हो आई, असं का बोलून राहिल्या? तुमचंच घर आहे, या या. अगं रत्ना, ऐकलीस का? आई आली. काय? कशाला आली आता इथं भीक मागायला? आम्हाला सुखाने जगू देत नाही. अगं, ऐकून तर घे माझं. काय ऐकायचं आहे अजून? आमचे का दोघांचे संसार यांच्या डोळ्यात येतो का? कुठल्या सुटल्या इथंच, कुठले सुटले इथंच. अगं माझं ऐकून तर घे. थांबा, तुमच्या आईला चांगलं सवागत देते आता. काय? आई तू? हो हो, तुझी आईच आहे मी. तू जावयाजवळ जे काही बोललीस ना, ते सर्व ऐकलं मी. अगं मला वाटलं की सासूबाईच आहे. अगं, तुझ्या भावाने मला घराबाहेर काढलं, म्हणून मी आज तुझ्या दारापर्यंत आली ग. काय ग, सासूमध्ये आणि आईमध्ये केव्हापासून भेदभाव करायला लागलीस तू? जर तुझी सासू राहिली असती तर तू घरात पाऊल सुद्धा ठेवू नाही दिली असती. छी, माझी असे दुर्भाग्य की मी तुला अशी जन्म दिली. मी अशी भेदभाव करणाऱ्या मुलीकडे एक क्षण सुद्धा नाही राहू शकत. सासूबाईमध्ये आणि आईमध्ये मला असं भेदभाव करायला नाही पाहिजे होता ग आई. आई मला माफ कर. आई थांब ना.